तर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते। प्रसाद लाड यांचं पॅनल आघाडीवर आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचं पॅनल 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर शशांक राव यांचं पॅनल 2ऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आहे। सध्या मतमोजणी सुरू आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणं अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने मतमोजणी सुद्धा सुरू आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। पंकज, असं वाटत होतं की एकीकडे ठाकरे बंधू आणि दुसरीकडे भाजपचं प्रसाद लाड यांचं पॅनल यांच्यात काटेकी टक्कर होईल, मात्र ठाकरे बंधू 3ऱ्या क्रमांकावर टेकले गेलेले आहेत। अपेक्षित होतं अनपेक्षित होतं हे चित्र? विक्रांत, अनपेक्षित असण्यापेक्षा मतदान जास्त संख्येने झालं होतं, त्यामुळे एवढ्या वर्षाचं ज्या पद्धतीने त्यांची जी तिकडे वर्चस्व होतं त्याला कुठेतरी जे आहे ते धक्का लागेल अशी शक्यता वाटत होती। मात्र आता जो निकाल येतोय, माहिती पडते त्याच्यानुसार अनेक फेऱ्या अजून बाकी आहेत, अजून 2 ते 3 तास अंदाजे लागण्याची शक्यता आहे। असं असताना उद्धव ठाकरे यांचं पॅनल 3 नंबरवरती गेल्याचं समजतंय। सध्या ज्या फेऱ्या झालेल्या आहेत त्याच्यानुसार प्रसाद लाड यांचं पॅनल क्रमांक 1 वरती आहे। शशांक राव यांनी अनपेक्षितरित्या मुसंडी मारली असं आपण म्हणू शकतो। अनेक ठिकाणी शशांक राव यांचं पॅनल जे आहे ते आघाडीवरती होतं। जर का आपण बघितलं तर पहिल्या दोन्ही फेऱ्यांमध्ये शशांक राव यांचं पॅनल आघाडीवरती होतं आणि आता प्रसाद लाड यांचं पॅनल जे आहे ते आघाडीवरती असल्याचं समजतंय। आतापर्यंतचा निकालाचा ट्रेंड बघता अजूनपर्यंत याच्यामध्ये संमिश्र तिकडे जे आहे ते तिकडे समिती बनेल, कार्यकारिणी स्थापन केली जाईल अशी शक्यता आहे। म्हणजेच काही संख्या ही प्रसाद लाड यांच्या पॅनलची असेल, काही शशांकराव आणि काही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पॅनलची असण्याची शक्यता आहे। अर्थात अजून काही फेऱ्या बाकी आहेत, त्यामुळे जर का अनपेक्षितरित्या काही मतं जी एकाच पॅनलच्या बाजूने पडली तर चित्र स्ट्रॉंगली बदलण्याची शक्यता आहे। मात्र प्रतिष्ठेची निवडणूक आहे बीएसटीची। बीएसटी एम्प्लॉईज युनियनची क्रेडिट सोसायटी आहे आणि त्याची निवडणूक वर्चस्वासाठी महत्वाची यासाठी असते की बेस्टचे जे कर्मचारी आहेत ते जास्तीत जास्त, ज्याला आपण म्हणू शकतो सर्वाधिक, हे मराठी बेस्टचे कर्मचारी आहेत। त्यामुळे बेस्ट या एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीवरती आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व होतं आणि त्याच्यानंतर आता यावर्षी प्रसाद लाड यांनी गेले वर्षभर भाजपाच्या माध्यमातून, त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी कामं करायला सुरुवात केली आणि त्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये जी आहे ती उडी घेतली आणि त्यामुळे रंगतदार झाले। आणि त्याच्यामध्ये आणखीन इंटरेस्टिंग बात असा की वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र कुठली तरी निवडणूक लढतायत, त्यामुळे याला राजकीय महत्व सुद्धा प्राप्त झालं। मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट आहे का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली। बरं पंकज, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुम्ही जसं म्हणालात आणखी काही राऊंडचा मत मोजणी ही बाकी आहे, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेला आहे सगळ्या तपशिलांचा।